प्रकरण, नागपूरमधलं प्रकरण हे चर्चेत असतानाच जळगावमध्ये सुद्धा हिट अँड रन प्रकरण उजेडात आले। इथेही धनदांडग्यांची 2 मुलं 4 निष्पाप जीव घेऊन पसार झाली। पुण्यातलं प्रकरण तापलं आणि जळगावमधल्या प्रकरणाचाही तपास वेगानं सुरू झालाय। सगळं प्रकरण काय आहे पाहूयात रिपोर्टमधून। पुणे काय, मुंबई काय किंवा जळगाव काय, इथे रोज अपघात घडतात आणि कित्येक आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटतात। जितका अमाप पैसा तितक्या पळवाटा। पुण्यातल्या कार हिट अँड रन प्रकरणात नागरिकांनी वेळीच आरोपीला चोप दिला म्हणून तो पोलिसांच्या तावडीत सापडला। मात्र 16 दिवसांपूर्वी जळगावात अशाच 2 धनदांडग्यांची मुलं सुखरूप घरी पोहोचली होती। ऐनवेळी पुण्याचं प्रकरण तापल्यामुळे जळगावातला बिल्डर पुत्रही कायद्याच्या कचाट्यातून निसटता राहिलाय। पुण्याच्या घटनेनंतर आता जळगावातील कार हिट अँड रन प्रकरणाला वेग आलाय। तब्बल 16 दिवसांनंतर घटनेतील 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। जळगावात नेमकं काय घडलं? 7 मेला जळगावातील रामदेववाडी इथे कार हिट अँड रन प्रकरण घडलं। एका भरधाव कारने वत्सला चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातात वत्सला चव्हाण आणि त्यांची 2 मुलं जागीच ठार झाली, तर 17 वर्षीय भाचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान दगावला। पिऊन नशा करून ही गाडी चालवत होते आणि रेस लावलेली होती असं माहिती पडतंय। तुम्ही किती लोक मॅच झाले? आमच्या 2 एक महिला, आमची अंगणवाडी सेविका आणि त्याची 2 मुलं आणि एक भाचा असे 4 लोकांची मृत्यू झाली। वत्सला चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली त्या कारमध्ये अखिलेश पवार आणि अर्णव कौल असे 2 जण बसले होते। अखिलेश पवार हा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा, तर अर्णव कौल हा जळगावातले प्रसिद्ध बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा आहे। म्हणूनच राजकीय दबावापोटी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। ते जे काही 2 आरोपी होते त्यांना एवढं बी मारहाण केली नाही की ते स्वतःचा पायावर गेले आणि ठणठणीत गेले। एवढं बी नाही की ते एकदम ट्रेचरवर गेले असेल, काही हे बी नाही होतं। पोलीस तपासात दिरंगाई का? अपघातावेळी कार चालक दारूच्या नशेत होता। धडक दिलेल्या कारमध्ये गांजाही आढळला होता। मात्र FIR मध्ये उशिराने गांजाचा उल्लेख करण्यात आला। शिवाय 17 दिवस उलटूनही आरोपींचे ब्लड रिपोर्ट्स आलेले नाहीत। त्यामुळे या घटनेत पोलिसांवर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। मात्र हाच सवाल मंत्री अनिल पाटलांना विचारल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चढला। राजकीय दबाव म्हणजे कोणाचा राजकीय दबाव? ॲक्सिडेंट झालेला ही वस्तुस्थिती आहे। ज्यांच्या हातून तो ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा निष्पन्न ज्याच्या बाबतीत निघालेलं असेल त्या बाबतीमध्ये पोलिसांची जी काही कारवाई चाललेली आहे त्याच्यामध्ये कोणी थांबवलेलं आहे? थांबवण्याचं काही कारण पण नाही। शेवटी दुर्दैवी घटना जी झालेली आहे तिचं समर्थन काही कोणी करणार नाही। या घटनेत 16 दिवसांनंतर दोन्ही आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। आरोपींनी उपचारासाठी मुंबईला धाव घेतल्यामुळे पोलीस यंत्रणाही संशयाच्या भोऱ्यात आली आहे। ड्रायव्हर एक आहे, त्याचं नाव आहे अभिषेक कौल, ते ड्रायव्हर आहे। त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे, ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल, आणि दुसऱ्या शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे। हां, म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये 2च जण सापडलेलं आहे। पुण्याचं प्रकरण तापल्यामुळे जळगाव पोलिसांच्या तपासालाही वेग आलाय। त्यामुळे जळगावच्या हिट अँड रन प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।